सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु नित्यानंद शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की त्रैलोक्य संपदां वेदसमन्वयकर्ते सच्चिदानंदरूपाय शिवाय नमः। सर्वलोकानां प्रभुं शास्त्रवरं तां धर्मचारिणीं शुभो नमामि शिवम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। बसू दे। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून श्रावण मासातील शंभू भगवंताचा स्मरण करण्याकरता पूजा पाठ आदी माऊलीचा सानिध्यामध्ये सेवेसाठी तत्पर अनेक भाविक भक्त विशेष करून शनिवार रविवार आणि सोमवार अतिरिक्त आज पौर्णिमेचा एक प्लस झाल्यामुळं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार या प्रकारे कंटिन्यू मध्ये भक्तांचं संख्या भरपूर या ठिकाणी आम्ही पाहू लागलो। तर प्रतिनित्य येणारे भक्त वेगळं असल्यामुळं नित्य नेमाप्रमाणे ज्यांनी श्रवण करतात त्यांच्यासाठी थोडासा तुम्ही कंटिन्यू असल्यामुळं मला वेगळंच बोलावं लागतं। हे नवीन आल्यामुळं त्यांना रिपीट केल्यानंतर तुम्हाला पटत नाही, म्हणून मला रिपीट करणं थोडं अवघड होते। फार सारासार विचार करून कधीतरी कोणता तरी एक शब्द किंवा दृष्टांत डबल येऊ शकते, परंतु ज्या पद्धतीनं माऊली आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत त्या मार्गदर्शन अनुसार प्रतिवर्ष तुम्ही ते अभंग घेतला तरी तर त्या अभंगामध्ये अनेक विचाराचा साठवण भरलेली असते। प्रत्येक वेळेला उघडून पाहिल्यानंतर वेगळं विचारदृष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते। तर हे तर आहे संत भूमी तपस्वी भूमी। या भूमीचं महत्व काही वर्षापूर्वी कोणाच्या लक्षात नव्हते, कारण आज संतांचं गुणगान गायलेले आहे म्हणून ते बोलावं लागतं। संतांचा विचार सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही व्यक्तीची गरज आहे, कारण कुठतरी असलेले विचार
ग्रंथात पडून होते, कोणाला आढळत नव्हते. अशा प्रकारच्या दुर्मिळ अवस्थामध्ये सोलापूरमध्ये परमरहस्य ग्रंथ आढळलं. तदनंतर राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर यांनी भरपूर प्रचार आणि प्रसार करण्याचा एक मोठा प्रयास माऊली त्या ठिकाणी केल्यामुळं आज त्यांचे विचार प्रत्येक शिवभक्तांच्या मनापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या प्रकारे त्यांच्या समकालीन काही भक्त त्यांच्या सानिध्यात राहत होते. त्यापैकी आज वेळात वेळ काढून गुरुलिंगप्पा फटके जे आजोबा होते, परवा आठवण काढलो, तुम्ही नव्हत्या, त्यांची आठवण काढलो. बराच वेळ त्यांच्या आम्हाला स्मरण होत असते. वीरशैव परंपरातील प्रत्येक गोष्टीचा अनुकरण करणारे जो आजोबा 100 वर्ष तो जगलय. 100 वर्षाच्या वरी किती वर्ष? 114 वर्ष. बाबा 114 वर्ष अंतिम श्वासापर्यंत या ठिकाणी परमरहस्य ग्रंथाचा पारायण त्यांनी केलेलं. मी आजोबाला विचारलं होतो, एवढं खनक कस काय तुम्ही? 2दा-3दा विचारलं. आले तेव्हा ते गोष्टी त्यांना विचारत होतं. परवा तुम्हाला बोलून दाखवलं मी. द्विअंगे, त्रिअंगे, पंचंगे, साष्टांगे आणि साष्टांग दंडवत बी, अशा प्रकारच्या नमस्काराच्या पद्धती आहे. लक्षात आलं? एक अंग म्हणजे फक्त डोका लावणे. या प्रकारे प्रत्येक अंगाचा अटॅचमेंट, भूमीला अटॅचमेंट होत असेल तर त्या प्रकारे आपण मोजून घ्यायचं. साष्टांग म्हटलं, साष्टांग दंडवत म्हटलं तर लाकडं पडल्यासारखं लांब पडायचं. तर हे पद्धती आपल्या ज्यावेळे आपण तीर्थ ग्रहण करणार आहोत त्यावेळे साष्टांग दंडवत घालून तीर्थ प्राशन करायचा घ्यायचा असतो समर्पण भावनेने. कालो गच्छति धीमता म्हटल्याप्रमाणे आजकाल वेळ कमी आहे. आता आल्याबरोबर त्यांनी साष्टांग दंडवत घातले बघा ते. परंतु आजोबाचं एक मी लक्ष लावलो, कोणीही भगवा वस्त्रधारी त्या ठिकाणी दिसल्याबरोबर लांबच पडायचं. जवळजवळ 7-8 महाराजांचं आगमन त्या ठिकाणी होत होती. त्यावेळी देले 10-12 साष्टांग होत होत. मी त्यांना विचारलो, एवढा खणात काय आजोबा तुम्ही? म्हटलं तर काय नाही अप्पा, सूर्य नमस्कार घालतो डेली म्हटलं. किंवा पहाटे टाकता नाही. महाराज दिसल्याबरोबर सूर्य नमस्कार होते. ऑटोमॅटिक मला झोपावंच लागते. झोपून उठता वेळेस सगळं अंगाला व्यायाम घडते म्हणून मी एवढं तंदुरुस्त आहे. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? तर 114 वर्ष बिना थके बिना रोके माऊलीचा विचारधारा प्रत्येकांना मिळावं या सदिच्छाने या ठिकाणी कंटिन्यू 1 मास 35 दिवसाचं अखंड शिवनाम सप्ताह या ठिकाणी त्यांनी प्रारंभ केला. जवळजवळ 50 वर्ष होऊन गेले. आता किती वर्ष? 52 वर्ष. आता 52 वर्षाचा अखंड शिवनाम सप्ताह.
म्हणजे या प्रकारे प्रचार त्या काळामध्ये त्यांनी सुरुवात केली. पूर्वी इथं येण्यासाठी रस्ता बी नव्हते, घोर जंगल. त्या जंगलमध्ये लाकडा बाजूला करत उतरावं लागत होत. आता काय नाही, पुरा डायरेक्ट दरवाजाला गाडी, पाऊल दरवाजामध्येच पडावं, एवढं सुविधा. भाग्यशाली तुम्ही आहात. तर हे विचार माऊली आम्हाला जे सांगतात, विश्वास कसा करावा, जे जे काही गोष्टी ते सांगितलेले आहे संत मंडळी. काल प्रवचनमध्ये तुम्ही ऐकला तर संतांचं लक्षण काय असते, त्यांना कसं ओळखायचं असते. कालच तुम्हाला बोललो डबल. आता बघा असं नवीन आले तर या लोकांना कसं कळावं, अवघड आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही जाऊन आमचं प्रवचन ऐका. इथं रेंज नाही, तिकडे गेल्यावर सोडायला सुद्धा तुम्हाला ह्यांना वेळ होतो. काल माताजी एक विचारत होते, भक्तीबद्दल बोला. अप्पा बरंच ऐकलं तू भक्तीबद्दल केलं, पण मी मला भक्तीबद्दल बोललो तर कालच बोललो, अजून आलं नाही युट्यूब मध्ये. परवाच्या दिवशी होतं ना भक्ती मार्ग. काय मागण्यासाठी गेले होते माताजी सांगितले हो ना, नगरच्या माताजी अभंग बोलले होते. मी मोठा थोर घर हे फावून भिक्षा देईस दान. म्हणजे हे भिक्षा कशाचा त्यांनी अपेक्षा केलेली आहे, त्याबद्दल मी त्यासाठी भरपूर निरसन त्या दिवशी केलं होतं. त्याला म्हटलं माय युट्यूब मध्ये येणार आहे, डबल मी सांगत नाही. आता तिथं सांगत बसलं तर त्या ह्याच्यामध्ये माझं विलंब होतो जाणं येणं, म्हणून सांगितलं. म्हणजे कोणाला पूर्ण कंटिन्यू मध्ये तुम्हाला ऐकायचं असेल, शिवानंद आश्रम तमलोर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही जावा आणि ऐकत राहा. डिस्कंटिन्यू होत नाही, पुढचं तुमच्या लक्षात येईल. असो, विश्वास कसा करावे आम्ही, देव आहे किंवा नाही, पुनर्जन्म आहे किंवा नाही, हे आमच्या लक्षात कसं आहे, कसं विश्वास कसं करायचा. जन्माला आलो, वाढ होणार आहे, वृद्धी होणार आहे, यौवन प्राप्त होणार आहे, ग्रस्त होणार आहे, वानप्रस्थ होणार आहे, संन्यास होणार आहे, अजून जाणार आहे. 4 आश्रम ओलांडून जाणार आहे. परंतु हे तर विधिविधान आहे. जन्माला येतो, मरतो. परंतु देव आहे याची काय गॅरंटी आहे. आम्ही मरतो, पुनर्जन्म होते म्हणून काय गॅरंटी. परंतु वस्तू ज्यांच्या हरवलेल्या आहे त्यांनीच सांगावं लागते, त्यांनीच हुडकावं लागते, किंवा स्थान तर सांगावं लागते, तर वस्तू भेटू शकतो. वस्तू एकाचा हरवलं, एक व्यक्ती हुडकू लागलं, तसं भेटू शकते का. त्याने विचारते कुठं हरवलं म्हणून विचारतो. त्या प्रकारे ज्यांच्या हरवलेले आहे त्यांनीच आठवण काढावं लागते. कुठंतरी पडलो होतो, तिथं बसलो होतो, तिथं बसलो होतो, तिथं उठलो होतो, तिथं उठलो होतो, तिथं उठलो होतो. अजून कुठं कुठं बसला आठवण काढा ना तुम्ही. कुठं हरवले, आठवण येणे गेले महाराज. कुठं हरवले की काही पत्ता नाही. पत्ता नाही म्हटलं तर भेटत नाही. त्या प्रकारे आम्ही पूर्वजन्मात आम्ही कोण होतो तुम्हालाच शोधावा लागते. दुसरा कोणी शोधून तुम्हाला देत नाही. तुमचं तुम्हालाच बघावं लागतं. परंतु
पहिला जन्म तुमचा होत आहे हे पक्का आहे, हे अनुभूती आहे. परंतु पक्का सांगता येत नाही. कारण तुम्ही लहान असताना कशाला 5 दिवसाच्या पूर्वी तुम्ही काय खाल्लात आठवण काढून सांगा बघू. तुमचा 5-10 दिवसाच्या पूर्वी तुम्ही काय ग्रहण केलात ते तुम्हाला आठवण नाही. आता पहिले जन्माचा आठवण कसा राहील मला सांगा. पूर्वजन्मात असलेले कसं आठवण राहील? शक्य नाही. फार तीक्ष्ण बुद्धी लागते. तर आहे हे गॅरंटी. अजून अमेरिका कोण कोण पाहिले? अमेरिका कोण पाहिलेले आहे का? बसले कोणी बघितले अमेरिकेला कोणी गेले नाही? बरं, ठीक आहे, बरं झालं. अमेरिका आहे किंवा नाही कशावरून बोलता? बघितलंच नाही. बघतो आहे म्हणून गॅरंटी काय? अमेरिका आहे, लंडन आहे, पॅरिस आहे, सिंगापूर आहे, जर्मन आहे, चीन आहे, जपान आहे. विश्वास करते की नाही तुम्ही? करते की नाही हो? मंजुनाथ मराठी होडी करेल. आता बिदर आहे की नाही? बिदर हे तर इंडियामध्ये बिदर आहे. ज्यांनी पाहिले नाही त्यांनी म्हणतात काय की मला माहित नाही. तसं अनेक लोकांनी सांगितल्यामुळं, अनेक लोक तुम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं असा प्रकार आहे, असा प्रकार आहे. जाऊन आलेले जो व्यक्ती आहे त्यांनी तारीफ केलेल्या नंतर बरोबर आहे असल. उगाच कसं बोलतील त्यांनी तिथं? म्हणून तुम्ही पक्का विश्वास करते की नाही अमेरिका आहे म्हणून? जाणारे येणारे बघून त्या प्रकारे संतावरती विश्वास करणं त्या प्रकारेच आहे. त्यांनी बराच वेळ वरडून सांगितलं भगवंताचा रूप. वरडून सांगितले. अनेक संत त्या ठिकाणी सांगितल्यामुळं आम्हाला विश्वास करावाच लागते. लक्षात आलं का? देव भेटो या ना भेटो, देव भेटो या ना भेटो. बराच वेळापूर्वी मी बोललो होतो तरी आठवण काढतो. कारण लक्षात येण्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. भक्ती का करतो आम्ही? देव आहे म्हणूनच करतो ना. लिंगाचा पूजा का करतो? देव आहे म्हणूनच करतो. परमरस ग्रंथ कशासाठी वाचतो? देव आहे म्हणूनच वाचतो. शिवपाठ कशासाठी करतो? देव आहे म्हणूनच करतो. प्रवचन कशासाठी ऐकतो? देव आहे म्हणूनच ऐकतो. ऐकण्यानं काय होतो? त्यावेळी त्याच्या झलक तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लक्षात येते. एवढं समाधान तुम्ही घरामध्ये बसू शकत नाही. कारण हे तरंग त्या शंभूच्या तरंग आणि त्यांच्या व्हायब्रेशन ज्यावेळी आपण सोडत राहतो त्यावेळी त्यांचे विचार केल्याबरोबर आपोआप आपलं अंतःकरण पवित्र होत जाते. तयाचे संचित जातसे जळून. संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म काही शिल्लक राहत नाही. म्हणून जसं जसं धुयाला सुरुवात होते तसं आपण हलकं होत जातो. लक्षात आलं का? मग करावा विश्वास. कसं विश्वासच येत नाही ना. प्रत्यक्ष अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, हे प्रमाण आहे. अनुमान प्रमाण, अनुमान लावतो. अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण. अमेरिका कसं ओळखला तुम्ही? प्रत्यक्ष बघितलं का? शब्द प्रमाण. त्यांनी शब्दांना तुम्हाला स्तुती केल्यामुळं त्या ठिकाणी असं असेल, असं असेल. मुंबई कसं असेल, असं असेल. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण नाही. मी प्रत्यक्ष बघितल्यावरच विश्वास करतो.
प्रत्यक्ष बघा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाचा अंधकार दूर झाल्याशिवाय प्रत्यक्ष दर्शन होत नाही. परंतु दर्शन आपल्याला साकारमध्ये आपण देवाचा दर्शन करू बी शकत नाही. अनुभूती घेता येते, अनुभूती घेता येते. तर कसं ओळखावं, विश्वास कसा ठेवावा. तुम्हाला आठवण आहे की नाही की मी एक दृष्टांत सांगितलं होतं. एकाने मुलाखती घेतलं एकाला. दिंडी निघाले होते, भरपूर संख्या. आजोबासारखा एक वयस्कर व्यक्ती त्याला बोललं, मुलाखती घेतो की पत्रकार, काय आजोबा किती वर्षापासून दिंडीला चाललात तुम्ही. त्याने म्हटलं, जवळजवळ मी 8 वर्षाचा होतो तेव्हापासून मी पदयात्रामध्ये सहभागी होतो. कळालं तरच पोट भरते, नाही तर कुठं भरते. कळलं गेलं तर. आजोबाला विचारले, आजोबा केव्हापासून तुमचा यात्रा चालू आहे, पदयात्रा. म्हटलं, वयाचा 8 वर्षापासून पदयात्रा करतो. ठीक आहे, देव भेटला का तुला. म्हटले, हो भेटला ना. बोलला का तू. नाही बोलले नाही. मग कसं भेटलं. मनमस्वामीला गेल्यानंतर मनमस्वामीचा दर्शन घेतलो, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं घेतलो, पदयात्रा करूनच घेतलो. ते दगडाचा मूर्ती, पांडुरंग दगडाचा मूर्ती. मनमस्वामी समाधीमध्ये बसलेले आहेत, परंतु तुम्हाला बोलले का ते. बोलले नाही. आहे म्हणून तुम्हाला वाटते का. हो वाटते. कशावरून, कशावरून तुम्ही म्हणता की पांडुरंग आहे म्हणून, मनमस्वामी आहे म्हणून, शिव आहे म्हणून, कशावरून बोलता. काय प्रूफ आहे तुझ्याकडं. आहे मला प्रूफ माझ्याकडे. सांगा प्रूफ बघू. त्यांनी उदाहरण दिलं, फार सुंदर उदाहरण देतो. तुकोबाराया बोलले म्हणून मी विश्वास करतो, मनमस्वामी बोलले म्हणून विश्वास करतो, ज्ञानेश्वर माऊली बोलले म्हणून विश्वास करतो. संत मंडळी सारासार सारासार अभंगाच्या माध्यमातून विस्तार केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहून काढलं, मनमस्वामी परमरहस्य ग्रंथ लिहून काढलं. वेद, वेद ह्याला साक्षी आहे, शास्त्र साक्षी आहे, पुराण साक्षी आहे, आगम साक्षी आहे, उपनिषद साक्षी आहे. हे तर आहे हो, आम्ही ह्याला मान्य करत नाही. म्हणलं अजून काहीतरी प्रूफ सांगा. म्हणलं हे तर आहे. वेद तर सांगून सनातन, हे देवी देवता धर्म सनातन धर्म आहे. केव्हा वेद रचना केलेले काय पत्ता नाही. उपनिषद केव्हा झालेले काय पत्ता नाही. नारद भक्ती सूत्रे या प्रकारे अनेक ग्रंथ आम्हाला पाहायला मिळतात. बरोबर आहे आजोबा. विश्वास कसा करता तुम्ही, विश्वास कसा करता. त्यावेळी तिने सांगितलं, मी प्रत्यक्ष तर पाहिलेले नाही, संतांच्या वाणीवर माझा विश्वास आहे म्हणून, देव आहे म्हणून मी समजून घेतो. परंतु मला बी तसंच वाटते तुम्ही बोलल्यासारखं. छेळून छेळून बोलू लागला पत्रकार. त्यावेळे आता तू असा ऐक ना, माझा ऐक म्हणले, तुला प्रत्यक्ष प्रमाण करून दाखवतो म्हणले. सांगा म्हणलं. तो बोलू लागला, गावात चोर पडल्यानंतर गर्दी होते.
गर्दी झाल्यानंतर किंवा चोराला बघितल्याबरोबर कुत्र भुकते की नाही? एक कुत्रा भुकते कोणाला बघून? चोराला बघून. मैं ऐकलं नाही का? मैं इधर हूँ, मैं क्या बोलते महाराष्ट्र में हूँ, बोल रहा हूँ मैं इधर बॉर्डर को, एमपी बॉर्डर. कैसे तो आए अंदर थोड़ा बैठेंगे उसको रहता है. कोणाला बघून? चोराला भुकू लागले. एक कुत्रा भुकल्याबरोबर काहीतरी गोंधळ झाले म्हणून दुसरं कुत्र भुकते आणि दुसरा कुत्रा भुकलेला तिसरा भुकायला सुरुवात करते. असा गाव तर लो 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 सुरू होते. तस आमच्या ज्ञानोबा पाहिलं, त्यांनी अभंगाच्या माध्यमातून वरडलं. त्यांनी वरडलेले बघून दुसऱ्यांनी ऐकलं आणि त्यांनी त्यांच्यापासून दुसऱ्याला आले, दुसऱ्यापासून तिसऱ्याला आले. एक पाहिले प्राणी, परंतु अनेक प्राणी त्याला साथ दिले. विश्वास, कुत्र विश्वास करू शकते, मी मनुष्य आहे शकत नाही. मी तर माणसाचा पोटी जन्माला आलो, संतांच्या प्रती मी का विश्वास करू नये? ते अनुभवलेले आहे म्हणून अशा प्रकारचे अभंग रचना त्या ठिकाणी झालेले. अनपढ व्यक्ती कधी असले वाणी लिहू शकत नाही. एक शब्दावरती पीएचडी करण्यासाठी कितीतरी परेशान आहेत लोक. काय तुकोबारा आहे काय पीएचडी केले का? परंतु एक अभंगावरती पीएचडी करायला त्यांचे आयुष्य निघून चालले. परंतु त्यांचा किती अनुभव असेल हा विचार करायच्या गोष्ट. म्हणून या ठिकाणी तुम्ही धावून येण्याचं एकमेव कारण आहे, साक्षात मन्मथ माऊली संजीवनी समाधीमध्ये आता विराजमान आहे हे भावना त्या ठिकाणी. म्हणून अनेक भक्तांच्या मनोकामना सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत असलेले आम्ही पाहिलो. माणसाला समाधान नाही माहिती, बिलकुल समाधान. असलेले बी माणूस परेशान आहे, नसलेले सुद्धा परेशान आहे. झोप उडून गेली, बेचैनी भयानक झाले. अंधाधुंद मामला काय विचारलं की नाही काल? काय होतं ते? अंधाधुंद दरबार कारखाना दिसत असे पंचान. अंधाधुंद दरबार आहे. काय चाललंय काय माझा कळना, भयानक अवघड आहे. धुंद तेरा दरबार प्रभूजी, धुंद तेरा दरबार. या दरबारमध्ये पडायचं नव्हतं परंतु पडलो, मी परेशान आहे. आता भीक वाढल्याशिवाय मी जाणारच नाही म्हणून हाक मारतो. विचार करा, काय सुखानं जायले का? संत लोक बी विपरीत छळ झालेले त्यांच्यासोबत. विपरीत सुकरात काय सुखानं मेला का? येशू ख्रिस्त काय सुखानं गेले का? मग देवदेव करणाऱ्यांना असं का घडलं? त्यांनी तुम्हाला आदर्श दाखविण्यासाठी त्या प्रकारचे सहनशीलता त्यांनी बाळगले. सुकराताला 10 दिवस तोडले. एक दिवस पाय तोडले, एक दिवस हात तोडले, एक दिवस मांडी तोडले, एक दिवस खांदा तोडले, परंतु निष्ठा मात्र सोडले नाही. अल्लाह इनको माफ करो, मेरा पास पानी नहीं है लेकिन मैं ऐसा करता हूं, मेरा जो खून है ना इसे लेकर मैं क्या करता हूं, नमाज पढ़ता हूं, इससे मैं धोता हूं. बघा, परंतु इनको माफ कर दो. काय सहनशीलता बघा. गळ्याला खिळ ठोकलं तरी सुद्धा ये बच्चों को समझ में नहीं आता, इनको क्षमा कर दो. शांती प्रिय बुद्ध बघा, बुद्ध बसवण्णाला काय सुखानं कल्याणाच्या क्रांती
बघा किती मोठा क्रांती त्या ठिकाणी झाली, परंतु काय रचना ठेवले. परंतु हे जे दुःख त्यांना आलेले आहे, कधीही देवाला त्यांनी म्हटले नाही की देवा माझा या जीवाला एवढा का त्रास, म्हणून कधीही शब्द वापरले नाही. भक्ती ಎಂಬುದು ಸುಲಭವಲ್ಲವಯ್ಯ, ಹೋಗುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು ಬರುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು, ತನುವನಲ್ಲಾಡಿಸುವ मनवनल्लाडिಸುವ घनवनल्लाडिಸುವ. भयानक मोठा परीक्षा आहे. MBBS डॉक्टर होण्यासाठी एवढा परीक्षा आहे, UPS पास होण्यासाठी एवढा परीक्षा आहे. तो उगा मुकट्याने डॉक्टर होतो का माणूस? डॉक्टर उगा झाले, प्रयास न करता, प्रयत्न न करता, अभ्यास न करता. निष्ठावान जो विद्यार्थी आहे, किती भी परिस्थिती गंभीर असो, लक्षात घ्या. एक गरीब पोरग, भयानक आवड त्याला. आम्ही लहान असताना लाईट नव्हते, आपल्या गावाला लाईटा चाललंय लवकर, ಕರೆಂಟ್ ಇದ್ದಿಲ್ರಿ. ನಾವು ಸಣ್ಣವರಿಂದ ಕರೆಂಟ್ ಇದ್ದಿಲ್ಲ ಊರಾಗ. ಬೆಳದಿಂಗಳದಾಗ ಕುಂತು ಓದ್ತಿದ್ದೆವು. ಆ ಬೆಳದಿಂಗಳದಾಗ ಅಕ್ಷರ ಕಾಣ್ತೀವಿ, म्याळे ಮ್ಯಾಲ ಹೋಗಿ ಬೆಳದಿಂಗಳದಾಗ ಕುಂತು ಓದ್ತಿದ್ದೆವು. चांदाचा उजाडामध्ये बसून आम्ही वाचत होत्या. लाईट आल्यापासून डोळं गेले. आता चांदोबा बी दिसणं गेले आम्हाला, चांद बी दिसणं गेले, चांदणे बी दिसणं गेले. आता पुढे पुढे सूर्य दिसते की नाही की ते बी आम्हाला अनुमान वाटते. समजा फार अवघड आहे. तर तो गरीब, लाईटाचा काही प्रश्नच नाही, परंतु दिवा लावायचा परंपरा. नाटक बघायचं असलं तरी सुद्धा ते लाईट नाही, काय नाही, मशाल लावून इकडे एक मशाल इकडे एक मशाल लावून नाटक करत होते. मोठं मोठं नाटक, कोणते कोणते, रामायण महाभारत, हेच नाटक. दुसरं काय असले फालतू ऐरी गेले नाटक नाही. त्याच्यासोबत पळून गेले, याच्यासोबत पळून गेले, काय धिंगाणा धिंगाणा कुठून टाकले. ना आचार ना विचार, काय परंपरा, कुठून कुठं चालले काही पत्ता नाही. लक्षात आलं का? अवघड चीज आहे. काय काय लोकांना सिरियलचं एवढं आवड असते, मनमत स्वामी गेलं तर हरकत नाही, परंतु सिरियल चालू नाही, एवढं अटॅचमेंट राहतं काय काय लोकांना. तुम्हाला नाही, तुम्ही त्यागी माणसं आहे म्हणून तुम्ही धावून आला. लक्षात आलं का? एवढं अटॅचमेंट. तर त्या काळामध्ये ते लेकरू अभ्यास करत होता, एवढं मन रमले होते त्या अभ्यासामध्ये. अचानक दियामधलं तेल संपलं, दिवा विझले, घरात तेल नाही. तेवढा गंभीर परिस्थिती. गरीब. आता देवाचं ध्यान करत, गणपतीचं आराधन करत होता तो विघ्नेश्वराचं. देवा आता काय करू, आता तुझंच गत्यंतर, तुझ्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नाही म्हणून तसं बसूनच डुलकी घेतलं. डोळा लागले. गणपती प्रसन्न होऊन प्रकटला त्याच्यासमोर. रे बाळ, तुला काय पाहिजे ते माग म्हणले. काय पाहिजे सांग, जे काय पाहिजे तुला देऊन टाकतो. काय नाही, आता आता माझ्या देहामधलं तेल संपले, तेवढं तेल दिलं तर बस, दुसरं काय. बघा मागणी. तर त्या आत्मकथामध्ये तो लिहितो, एक कलेक्टर झालेले पोरग येते. लक्षात आलं का? परंतु त्यांच्या लक्ष कुठं आहे? फक्त अभ्यासाकडे, व्यवहाराकडे त्याचं नाही. त्या प्रकारे परीक्षात पास व्हायचं असेल तर त्या प्रकारे आपण अभ्यास करावा लागतं. आता शिवराजजी आले अणदूर,
कड्याळचे आहेत, पुण्याला राहतात, फार श्रद्धा असलेले भक्त आहेत. या ठिकाणी भरपूर त्यांच्या सेवा आम्हाला लाभलेल्या या मठासाठी. 2 मुलं डॉक्टर झालेले आहेत. सहज झाले नाही, अभ्यास करावा लागला त्यांना. डॉक्टर झाले. कलेक्टर, सगळे कलेक्टर होतात का? नाही. कोणी येतात, आप्पा अर्धा मार्कात गेले बघा, अर्धा. म्हणजे ब्रह्मोर मंदिर होतो, अर्धा मार्कात गेले. हा, सगळं मार्क आले आप्पा. परवा एक आला होता, सर्व मार्क आले, परंतु मुलाखतीमध्ये गेले, संदर्शन मध्ये त्यावेळी गळून पडलं. मग आता अजून एकदा करायचे विचार चालले. काही लोकांच्या आयुष्य निघून चालले त्याच्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये. होणं अवघड आहे. हे बहिरंगाचा विद्या प्राप्त करण्यासाठी एवढा आमचा प्रयास आहे. हे तर महाविद्या आहे. तनुवानल्ला अडिसुवा, मनवानल्ला अडिसुवा, धनवानल्ला अडिसुवा. बघा, हलून पाहते म्हणे, हलून 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 पाहते. गळाला तर आताच गळून जाऊ दे. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेदी तत्वतः. कोटी गोप्प शरण, लक्ष कोप्प भक्त. 1 लाखाला 1 भक्त, 1 करोडला 1 शरण. लक्षात घ्या. तर त्या प्रकारे आज अशा जो परंपरा आहे आपल्या संत परंपरा, त्या परंपरागत आलेले अनेक संतांचं वाङ्मय तुम्ही सुद्धा ओळखू लागला. तुम्ही कोणाचा तरी अभंग तिथं काढल्याबरोबर हे नाही, अभंग नाही, कोणीतरी मन्मथ म्हणे म्हणून लावला तरी सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ लागलाच हे मन्मथ स्वामीचा अभंग नाही. बघा, एवढं कॅपॅसिटी तुमचं झालेलं आहे. विचार करा. कारण त्यांच्या अनुभूती वेगळाच आहे. एक प्रकारची वेगळं अनुभूती. तर अशा प्रकारचे अनुभव घेऊन काय म्हणतात, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, तेने झाले माझे समान. बघा, आता आम्ही बोललो निर्गुण. गुण आहे परंतु निराकार. अनेक गुण आहे देवाचा. गुण, कर्म, स्वभाव हे तीनू आहे. त्यांच्याजवळ कर्म बी आहे, त्यांच्याजवळ गुण बी आहे, त्यांच्याजवळ स्वभाव बी आहे. देवाजवळ सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, तेने झाले माझे समान. शंकर हे नाम वदे ज्यांच्या वाणी, धन्य तोची प्राणी पुण्यवंत. सगुण दर्शन कोणत्या पद्धतीनं झाली पुढे तुम्हाला लक्षात येते. आतापर्यंत तुम्हाला जे बोललो हे सगळं संत परंपरा. हे संत परंपरा जे आहे ना, हे परंपरा साकार मध्ये आलेले परंपरा आहे. देहाकडे त्यांच्या लक्ष नाही. देह रावो अथवा जावो हे भाषा वापरलेले. म्हणून साकार होऊन आम्हा भक्ता इच्छा हेतू पुरविशी. त्यांच्याजवळ गुण पाहायला मिळते. त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारच्या अनुभूती होते. काहीतरी तिथं समाधान व्हायला सुरुवात होते. लक्षात आलं का? त्यांच्या स्थानात गेल्याबरोबर किंवा तिने आमच्याजवळ आल्यानंतर तिथलं वातावरण चेंज होऊन जाते. कारण त्यांच्या गुण त्यांनी धारण केले. महादेवी म्हणतात बघा, अंग गुण आणि लिंग गुण. अंगाचा गुण आणि लिंगाचा गुण. लिंगाचा गुण दाखवले,
अंगाचा बी गुण दाखव. अंगाचा गुण सांगायचं गरज नाही. काल बोललो मी तुम्हाला अंगाचा गुण. आता लिंगाचा गुण, त्याच्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला विस्तार करून सांगितलं. लिंगाचा गुण त्याचा विपरीत असतो. त्याचा विपरीत लिंग गुणಗಳು. ಅಂಗ ಗುಣವನ್ನು ತೊಡೆದು लिंग गुणವನ್ನು ಕೊಟ್ಟ गुरुवे. लिंग गुण माझ्यावर तुम्ही कृपा केलेली आहे. सुख, शांती, पवित्र, प्रेम, ज्ञान, शक्ती, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जपा, ध्यान हे सगळं गुण ईश्वराच्या गुण आहे. हे धारण करावं लागते. धारयति इति धर्म. धारण करणे ही धर्म आहे. लक्षात आलं का? अशा प्रकारे धर्मवंत धारण केलेले व्यक्ती भेटणं भयानक अवघड आहे. म्हणून बसवण्णाला शोधत तेवढा संत तिकडं बसवा कल्याणाला धावून गेले. लक्षात आलं का? भेटण्यासाठी आम्ही बी पुष्कळ हिंडून आलो. आम्ही थोडा भटकले नाही, भरपूर फिरून अनेक संतांना भेटून त्यांच्या अनुभव ऐकून एक मोठं भुयर होतं, मोठं पहाड होतं. त्या पहाडीजवळ आम्हाला आंघोळ करायचं होतं. एक झोपडपट्टी दिसलं. आम्ही ज्यावेळे उत्तराखंडमध्ये जात असताना झोपडपट्टी दिसली. माझ्यासोबत भोलेनाथ होता, तो दिगंबर. आप्पाजी तिथं झोपडपट्टी दिसते वरी माळावर, म्हणजे मोठं दगड डोंगरावर जाऊन बघू तू म्हणले. गाडी रोखीला आहे. आंघोळीची सुविधा होती म्हणून झरणा फिरणं काय असेल वरी जाऊन पाहिलं. दगडाचंच होतं ते भुयर. थोडं गेरू वगैरे लावलेले होते. जाऊन पाहिलं आत एक साधू बसलेले होते. आता जाऊन आम्ही त्यांना भेटलो. महात्मा जी, हम अंदर आ सकते हैं क्या? आइए. ठीक है, यहाँ पे स्नान आदि हम कर सकते क्या? वो कर सकते. थोड़ा दूर के बाद आप जाओ, स्नान आदि करके तुम्हारा जो फलाहार है करने का कर लो. तर आमचा माणूस खूप बसवे की नाही, त्याला विचार केला. महात्मा जी, आप कैसा करते, कोण ला के देते, हे काय काय गोष्टी विचारू लागला. त्याने इतकं सुंदर उत्तर दिला, माझ्या डोक्यामध्ये अजून बी पक्का बसलो नाही. जिन्होंने पैदा किया उसको फिक्र न होगा, मैं क्यों फिक्र करूं? वो जिम्मेदारी उसके ऊपर है. मैं टेंशन लेने का जो उनका ध्यान करने का मेरा काम है, लेकिन मेरा ध्यान रखने का काम उनका है. फक्त मी ध्यान करतो, परंतु त्यांनी माझ्यावर ध्यान ठेवते. मला आतापर्यंत काही कमी पडलेले नाही. एकदम मस्त आहे. कल का बारे में मैं सोचता भी नहीं है. मिले तो खाता हूं, नहीं मिले तो 2 दिन भी भूखा रखता हूं. वैसा कोई टेंशन नहीं है. बोले अकेले तो बिल्कुल अकेले, एक जीव सदाशिव, दूसरा कोई. मैं 35 साल से यहाँ पे बैठा हूं. एक दिन भी मुझे ऐसा भी नहीं लगा कि मैं अन्न बोल के मैं परेशान हुआ होगा. तर सांगायचं म्हणजे अमुचा विश्वास तुझे पाय. त्या प्रकारचे विश्वास करणारे संत, विचार करणारच नाही. निष्ठा मात्र पक्का पाहिजे. बोलता बोलता आम्ही अभंगाला दूरच लोटून चाललो. तर बोलता बोलता काय काय आठवण येत राहते. पुढे ढकलो की नको. मी तमलूरला आलो होतो सुरू. माझा आठवणारा म्हणतो राचप्पा महाराज होते सेवा करण्यासाठी. ऐकू लागले सगळे. श्रीकांतजी
तिथं माझा पूर्वी एक महाराज येऊन सगळं गडबड करून गेला होता. त्या मठावरती 7,500 रुपये कर्ज होतं. हनुमंत ऐकलंच का? हा, 7,500 कर्ज होतं त्या मठावर. मी गेले तेव्हा. आणि अध्यक्ष एक होतं. ते अध्यक्ष म्हटलं माझा पैसा आहे तर माझा अप्पा ते माझा पैसे ते गल्ला फोडल्याबरोबर माझा पैसे देऊन टाका म्हणजे. ते चावी त्यांच्याकडेच होती. गल्ला फोडले, चोर नाही ह्यानीच. अध्यक्ष उपाध्यक्ष सगळं मिळून गल्ला काढले. काढल्यावर 7,800 रुपये निघाले. त्याला द्यायचा होता 7,500 रुपये. उरले किती? 200 रुपये पासून एवढा मोठा बिल्डिंग झाली. हे बघा, आमचं काही इन्कम फोर्स नाही, काय नाही. आमचं मोठं प्रॉपर्टी आहे, मोठं प्रॉपर्टी आहे, भयानक मोठा प्रॉपर्टी आहे. सरता सरना तेवढा मोठा प्रॉपर्टी आहे. तुम्ही बी जाऊन घेऊन या. कुठे प्रॉपर्टी? गुरलिंगप्पा हे बसलेली आहे ना, सगळं माझा प्रॉपर्टी आहे. दुसरं मुक्त मनाने, मुक्त भावनाने सेवा करणारे. बघा, आप्पाजवळ काही नाही म्हणून हुडकणारे काही लोक आहेत. इथं पांघरणा नाही म्हणलं तर पांघरणा आणून देणारे आहेत. इथं लाईट नाही म्हणले की लाईट आणून देणारे आहेत. आता हे लेकरू आपले माधवरावचे मुलगा, काय नाव त्यांचे, गजाननरावजी, गेल्या वर्षी येऊन पाहिला आपण इथं पंखा वगैरे काही दिसणे गेले. हो दिसणे गेले. आता आणूत भेटा म्हटलं. आता ते पंखा धरून आणले, बॉक्स घेऊन मोठं. तर हे मोठा प्रॉपर्टी आहे आमची. बघा, आम्ही ज्यांच्या आपण स्मरण करतो त्यांच्या आमच्या स्मरण बिलकुल करणारच आहे. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. तर 200 रुपये राहिलं, ते बी 200 रुपये घेतलं. त्या काळामध्ये 200 रुपये म्हणलं तर आता 2,000 रुपये उरी समजा. म्हणजे 34 वर्षाच्या पूर्वीचा गोष्ट बोललो. 34-35 वर्षाच्या पूर्वीची. आता 2025 आहे ना. 90 मध्ये मी गेलो तिथं. किती झाले? 35 वर्ष. 90 मध्ये गेलो मी. तर आप्पा जाऊत म्हणलं. कुठं? आमच्या गावाकडे जाऊ. तिथं 2-3 शिष्य आहेत, आपण जाऊ. बरं ठीक आहे, चला. चलो. 1 करोडचा गाडी होता तो एसटी. ते पण 1 करोडचं नसतं, 50 लाखाचं तर असं एसटी महामंडळ आलं. चलो. ते बी वाट बघून ते अप्पारावचं त्याच्या समगाराचं अप्पाराव होतं ना, त्यांच्या दुकानामध्ये बसत होतो. ते चप्पलच्या दुकानामध्ये खुर्ची घालून बसतो तिथं. मग ध्यानाला नाही गेलं. आणि तिथं एक माणसाला पकडून आणले होते. ते गावातील एक मुसलमानाचा माणूस होता, असा डोळा थाटून बसला होता. त्याला पकडून आणले. मी चललो गावाकडं, त्यानं आणले माझ्याकडं. देखो अप्पाजी क्या हुआ कि क्या है, कल से भी ये ऐसा बंद नहीं करे, आंखें बंद नहीं करे, इसको क्या हुआ है देखो बोले. इधर बैठाओ बोला, इधर बैठाओ बोला. एक खड़ा हो लेकर के खन 2 बजा दिए उसको. अप्पाजी 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 बोले. हो गए क्या? हो गए. हाँ चलो निकल जाओ. तेव्हापासून माझं मागे उलक लागले. तर तिथून आम्ही निघालो. गाडी आली. 4 तास उशिरानं आली बस. बघा, वेळेवर येत नव्हती गाडी. गेलो औराद पर्यंत. तिकीट मी काढलो. आता तिथून उतरलो. आता उतरल्यावर आता दुसरं गाडी पकडायचं होतं. मी निवांत बसलो होतो. आप्पा तुमच्याजवळ पैसे किती आहे म्हणला. कोण? राजाप्पा मला पैसे किती आहे?
माझ्याजवळ कुठलं पैसे येते मला, मग घेतलं नाही का? मला मी घेतलं नाही, ते विचारच केलाय पैशाचं, तू घेऊन येवणारच म्हणून येवलं, मला काय माझ्याजवळही पैसे नाही घेऊ मला, वापिस भी जाता है ना, पुढे भी जाता है ना. आता कोणाला बी मागतं बी आहे ना, कसं करायचं बघूया बस, मला जे काय होईल ते होईल. एक पेपर आणण्यासाठी एक 4 आणि काहीतरी 8 आणि माझ्याजवळ होतं पैसे, ते एक पेपर घेऊन ये म्हणलं. कर्नाटक पेपर होतं, कन्नड पेपर घेऊन आणून गेले, उगं वाचत बसलं, नो टेन्शन नो प्रॉब्लेम, मस्त वाचत बसलो. त्याला बेचन इकडून तिकडे इकडून तिकडे परेशान होत. तर एक माणूस येऊन भेटले त्याला, ए कुठले महाराज? तुमलूरचे महाराज. तुमलूरचे? केव्हा आले तमलूरला? काय काय दोघांच्या गोष्टी चालू होतं, मी तेवढं काही ध्यान दिलं नाही. येऊन दर्शन घेतलं तर घेतलं, 500 रुपये नोट काढून मला दिलं, दर्शन घेतलं. राजप्पा टेन्शन. बघा ಹಿಂದಿಂಗೆ ನಾಳಿಂಗೆ ಎಂದೆನಾದಡೆ ನಿಮ್ಮಾಣೆ ನಿಮ್ಮ प्रमथर आणे. उद्यासाठी टेन्शन घेऊ नको म्हणून अण्णा बसवांना सांगितलं की देत राहणार आहे, होत राहणार आहे, काळजी करायची गरज नाही. परंतु आमचा विश्वास तुझे पाय. त्या प्रकारे संतांचा विश्वास, संतांच्या दृष्टीमध्ये काय आहे? फक्त शंभू भरलेले, डोळ्यात शंभू भरलेले, कानात त्यांचे कीर्तन भरलेले आहे, मनात त्यांच्या ध्यान भरलेले आहे, स्मरणात त्यांच्या ध्यान भरलेले, ओतप्रोत महादेव. दुसरा काहीच दुसरं नाही, दुसरा नाहीच. म्हणून साकारमध्ये ते एक प्रकारचे शंभूचा अवतार. नंतर अनंत जन्मीचे सुकृताचे गाठी मित्र केला. दुर्जेटी म्हणजे महादेवाचं नाव आहे का? दुर्जेटी ही काय? हे अनंत जन्माचा प्रबळ पुण्याई असल्याशिवाय एकाचा एक गाठ पडत नाही. आणि काही ना काही पुण्य आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत धावून आलात, मन्मस्वामीला तुम्ही येऊ शकत नाही. वरपुण्य इल्लदे बरीदे सुख भोग ध्वरिदंती आत्मा. हरपूजे गुरुसेवे वरपुण्य इल्लदे. हरांचा पूजा, गुरूंचा सेवा भेटायचं असला तरी सुद्धा अनंत जन्माचा प्रबळ पुण्य लागतो, म्हणून या ठिकाणी पूजा घडते. म्हणून अण्णा बसवांना काय म्हटलं? हिंदन जन्म दल्वी लिंगवे निम्म मर्यादेनादी भवबंधन भव दुःख आगलो कारणवे निया. प्रश्न करतो त्या भगवंतालाच, हे दुःख येण्याचं काय कारण? सती सतविण्याचं काय कारण? नवरा सतविण्याचं काय कारण? लेकरं त्रास देण्याचं काय कारण? पैसा न भेटण्याचं काय कारण? आंधळं होण्याचं काय कारण? गुड्ड होण्याचं काय कारण? लंगड होण्याचं काय कारण? किरकिरी होण्याचं काय कारण? हिंदण जन्म दल्ली लिंगवे निम्म मर्यादे नागी. गेल्या जन्मामध्ये देवा तुला विसरल्यामुळं हे भोग भोगलो, दुसरं काहीच नाही. म्हणजे पहिल्या जन्मात मी तुला विसरलं, लिंगाला विसरलं, गुरुला विसरलं, जंगमाला विसरलं, संतांना विसरलं, महात्मा लोकांना विसरलं, आईला विसरलं, वडिलाला विसरलं. म्हणून अनंत जन्म या ठिकाणी अनंत भोग, दुःख भोग भोगावा लागला, दुसरं काहीच नाही म्हटलं. म्हणून या ठिकाणी त्यांच्या संगती, कोणाचा संगती? अनंत जन्माचं सुकृताच्या गाठी. तेने दुर्जेटी मित्र केला. महादेव म्हणे धरा संत संग. बघा, महादेव म्हणे धरा संत संग, तेने हुमारंग. इतकं लक्षात आलं. बघा,
साकार मध्ये दर्शन म्हणून सांगितलं इथं काय, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने झाले माझे समाधान. साकार मध्ये कसं येऊ शकते देव, कसं दर्शन झालं असं, आखरीच्या वगैरेमध्ये त्यांनी दाखवून दिलं. काय म्हटलं, जेने उमारंग ओळखीला, ज्याने ओळखून घेतलं, कोणाला, शंभू महादेवाला ज्याने ओळखून घेतलं, त्यांनी साकारात असलेले शंभूचं स्वरूप असलेली व्यक्ती आहे. लक्षात आलं का तुम्हाला. महादेव म्हणे, ऐकून घ्या छान, महादेव म्हणे धरा संत संग. हे तर लक्षात आले का. तिथं संतांचं वाक्य आलेले नाही माय, सुरू लास्टला संताचं संगती सांगितले. खरी अलित्तडू वल्ले श्री अलित्तडू वल्ले हिरिदप्प राज्यव इत्तडू वल्ले शरणರ सूळ ನುಡಿ ಬಂದರಗಳಿಗೆ ಇತ್ತಡೆ ನಿಮ್ಮ ನಿತ್ಯ ಕಾಣ ರಾಮನಾಥ ನರಗೆ मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. बघा संतांच्या महिमा, शरणांच्या महिमा. शरण म्हणजे कोण आहे, साकारात असलेले शंभू, साकारात असलेले शंभू आहे. हे सगळ्यांना होता येते. तुम्हाला बी शंभूचा रूप धारण करता येते. धारण करता येते म्हणून निळा कलर लावून येतील, नाही तर शंभूचं गुण धारण करावं लागतं. धारण केल्यानंतर शंभूचं स्वरूप तुम्ही दिसतं. काय हो देवासारखा माणसं, काय बाबा पाहून हरपले तान भूक, किती आनंद किती आनंद. हा तर गेल्याबरोबर छन तन 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 तुम्ही करत राहिल्या तर शांती कुठे आहे. घरामध्ये बी थोडा शांती पाहिजे. रे मराठी बरं समाधान मन बन 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 चिड 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 कुरु 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 कुरु. आता बाबा अरे बया भलत्याकडे परेशान. आता ते काय काही लोक तंगून मनमस्वामीला येतात. हे भनभनी जाऊ दे बापू, एक 4-5 दिवस मोकळं देवदेव करत हिंडत राहतो, तुझं भनभनीच असं म्हणून काय देव करणारे लोक आहेत. देवासाठी देवदेव करणारे फार कमी राहतात. परंतु पतंगचे 50 भक्त मंडळी या ठिकाणी आलेले. त्याने म्हटलं आता आप्पाजवळ मुक्कामच तो, मस्त पुरी खायला भेटत, समाधान आहे. हा चूल पेटायचं नाही, काही तापून घ्यायचं नाही, मस्त हिरवागार डोंगर आहे, समाधानकारक आहे. अरे मराठी बघ जबरदस्त. तर लक्षात आलं का, शंभूचा दर्शन झालं की शंभूचं माय देवाला ओळखलं का, ओळखलं पटलं. आता काय टेन्शन नाही, आता हुडकत जावा. तसं हुडकत जायचं. आता हे सगळं गुण सुशोभित असेल तर गुणवे शृंगार. गुणवे शृंगार. नारी असो नर असो, फक्त नारीला सांगितले, नर असो किंवा नारी असो, दोघाला बी गुण शृंगार. पहिले मुलीला पाहतात, पाहून काय म्हणतात, नंतर मुलाला पाहतात. मुलाला डायरेक्ट लग्न लावून टाकतात का, काय करतात, एन्क्वायरी करतात, गुण गुण विचारतात. पंचांग मधला गुण नाही दिगंबर महाराज, पंचांग मधला गुण नाही, बाहेरचा गुण कसा आहे, खातो का, पितो का, गडबड करतो का, सगळं विचार करून नंतर जोड लावून टाकतात. त्या प्रकारे गुणाचा शृंगार करून घेतलेले जे आहेत ते संत आहे. सद्गुणाचा शृंगार, मग दुर्गुणाचा शृंगार बी होते. लक्षात आलं का. लोकांचा घर फोडणे बी आहे, त्याचं बी एक गुणच आहे. लक्षात आलं का. दुर्गुण आणि सद्गुण. सकारात्मक विचार आपल्या जवळ उद्भव होण्यासाठी सद्गुणाची शृंगार पाहिजे. तसा सद्गुण शृंगार करून पहा, घरामध्ये कलह निघून जाते.
क्लिअरिटी, समाधान वाटते. म्हणून आज आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 4 प्रांताचे भक्तगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज संगीता दिदी एकच संगीत गीत गायली तिने. सगळ्यांनी एकदम काय झाले, स्थिर झाले. होईना की स्थिर म्हण, कसं झाले स्थिर? संगीत वाणी ऐकून आम्ही स्थिर झालो. आज सतीपती दोघंही या ठिकाणी, शिवकुमारजी तर बिजी असतात, त्या बिजी शेड्यूल मध्ये सुद्धा लेकरांना घेऊन या ठिकाणी इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. भाग्यशाली आहे. लक्षात आलं का? भाग्यशाली कोणाला म्हणावं माहितीये का? भाग्यशाली कोणाला म्हणावं? ज्यांच्या पोटी 2-3 मुली होतात त्यांच्या एवढा भाग्यशाली दुसरा कोणीच नाही. आता मुलगा झाले म्हणून खुशी म्हणायचं नाही, आता मुलगी झाले म्हणून खुशी व्यक्त करायची. फार छान, इतकं सुंदर 2 मुली शिवकुमार संगीताला या ठिकाणी मिळालेले, फार आनंद वाटला. तर पुढी भयानक अवघड आहे. माझ्या जवळ बघा डेली 10-15 पोरं येऊ लागलेत. कशासाठी? बळ विचारायला. एक 5-6 वर्षापूर्वी मुली येत होते आई घेऊन, आप्पा थोडं बघावं, मुलीचं जमणं गेले बघा. आता तसं नाही, आता मुलाला घेऊन येऊ लागलेत. बघावं आप्पा, 30 वर्ष झाले, 32 वर्ष झाले, 35 वर्ष झाले. काल एक माणूस आला 42 वर्ष झालं. काय आता कशाला करून येतोस बेटा? म्हटलो मित्र. भयानक अवघड आहे परिस्थिती, फार मुश्किल. आता या प्रकारची अवस्था गंभीर झालेले. तर तोची एक भाग्यवंत ज्यांच्या पोटी मुली आहेत. लक्षात आलं का? असं म्हणावं लागेल. तर आनंद वाटला. तर अशा प्रकारचे गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद. कारण बरेचशे ठिकाणी मी पाहतो मुली असलेले तेवढं काही ताणतणाव मी पाहिलेले नाही, परंतु ज्यांच्याकडं 5-5 मुली, एक मुलगा असेल, तर काल 5 मुली आहे म्हणे, एक मुलगा आहे म्हणा, 23 वर्षाचा पोरगा आहे, एवढं परेशानी करू लागले म्हणे, एवढं परेशानी करू लागले कितीतरी 60-65 लाख रुपये घालून टाकले. परेशान आहे. आता आमच्या दादाला काहीतरी करावं अप्पा म्हणून आले, त्या माझ्याकडे बघायला तयारच नाही. तुम्ही होते का? 1 तास आम्ही त्याला खेटले, बोलल्या, मुंडकं वरी तयार करायला तयार नाही तो माणूस. बघा, भयानक व्यसन लागलेले. आप्पा या 5 मुली आहेत, आम्हाला काय टेन्शन नाही, परंतु यांच्या भयानक टेन्शन आम्हाला जगू देणे. आप्पा काय करा? हा, तुमच्या गावामध्ये घटना घडली, रेणुकाच्या गावामध्ये, त्याला माहित आहे की नाही घटना घडलेली. परवा मी बोललो, तिकडीच एकच मुलगा तिकडीच गेला, म्हणजे सहनशीलता या लेकराजवळ राहिलेले नाही. संगती बिघडलेले. इथं संगती कोणाचा करा म्हणले? संत संग. महादेव म्हणे धरा संत संग, दूर दुर्जनर संग भंगवय्या. संग गಳೆರಡುಂಟು ಒಂದು ಹಿಡಿ ಸಾರ ಸಜ್ಜನರ ಸಂಗ ಲೇಸು ಕಂಡಯ್ಯ, ದೂರ ದುರ್ಜನರ ಸಂಗ ಭಂಗವಯ್ಯ. ಸಂಘಗಳೆರಡುಂಟು ಒಂದು ಹಿಡಿ ಒಂದು ಬಿಡು, ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರು. ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರು कसं आहे? मंगळ मूर्ती आहे. मंगळ मंगळ, अमंगळ त्या ठिकाणी नाही. त्या प्रकारे इथं अनेक भाविक मंगळ मूर्ती या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाला. ती रात्रभर बोलत तरी बी मला काय सर ना. तर गुरुलिंगप्पा या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे थोडस मी जास्त घेतलो. त्यांनी बी भरपूर प्रवचन करतात. कीर्तनकार बी आहे, प्रवचनकार बी आहे आणि सप्ताहाचा पूर्ण नियोजन करता आहे. तर आज संगीत मंडळी, खंडेराव, अजून आपले शिवरामजी, अजून हे वादक, मृदंग वादक, काय ना, वेदांत, गणेशांचे सुपुत्र वेदांत फार सुंदर या ठिकाणी वाजले.
तर असो, वेळाच्या अभावी जास्त न घेता तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करू आणि या ठिकाणी जागा उपलब्ध झाला तर ठीक आहे, उपलब्ध होत नसेल तर फर्स्ट क्लास आहे, काय चिंता नाही, समाधानकारक. मी 20 वर्ष जंगलात झोपलो, तुम्ही या बिल्डिंगच्या मंडपामध्ये झोपा, काय टेन्शन नाही. रूम भेटलं तर ठीक आहे, हरकत नाही, भेटणं गेलं तरी मी नो टेन्शन. राहण्यासाठी जागा भेटली बरं, काय करायचं म्हणायचं एवढं.